तर यंदा पालखी सोहळ्यासाठी 3,86,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली। दिंडी सोहळा प्रमुख आणि प्रशासनामध्ये बैठक संपन्न झाली। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली। आषाढी वारीच्या निमित्तानं ही बैठक पार पडली आणि या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। यंदा पालखी सोहळ्यासाठी 3,00,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली। दिंडी सोहळा प्रमुख आणि प्रशासनामध्ये बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 3,86,00,000 रुपये मंजूर झालेत। पालखी सोहळ्यासाठी हा निधी मंजूर झालाय। यावेळी आपण आर्थिक प्रयत्न करून 3,86,00,000 रुपये अनुदान मंजूर केलं आहे। त्यामध्ये त्या पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी वॉटर मांडव घालणे, बाकीच्या ज्या आवश्यकता सुविधा निर्माण करून देणे, अशा अनेक त्यामध्ये बाबी आहेत की ज्यामध्ये पहिल्यांदा गेल्या वर्षापासून आपण चांगलं नियोजन करतो। आता 25 तारखेपर्यंत सगळ्या पालख्यांना आपापल्या प्रवासाचा वेळापत्रक मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही सादर करा आणि प्रत्येक पालखीला आपण एक नोडल ऑफिसर नेमलेला आहे की जो त्या पालख्यांच्या बरोबर कोऑर्डिनेशन करील, त्यांचे प्रवासाचे दिवस ठरवतील आणि जिथं मुक्काम आहे तिथं मग काही ठिकाणी छोट्या पालख्या असतील तर मंगल कार्यालय, काही ठिकाणी मोठ्या पालख्या असतील तर वॉटर मंडप घालायचे आणि मग तिथे आरोग्याच्या काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, सॅनिटेशनच्या व्यवस्था सगळं आपण करणार आहोत।